वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा की एखाद्या व्यक्तीचा पगार गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त 60% वाढलाय, पण त्याच व्यक्तीच्या बँक अकाउंटमधली बचत आणि संपत्ती मात्र एकाच वर्षात तब्बल 78% वाढली आहे. बापरे, हे गणित तर खूपच वेगळं आहे. हो ना, मी तेच विचार करत होते की वरवर पाहता हे गणित पूर्णपणे अशक्य वाटतं. म्हणजे उत्पन्नात फक्त थोडीशी वाढ झाली असेल तर खिशात उरणारे पैसे इतक्या प्रचंड वेगाने कसे वाढू शकतात? हे गणित खरोखरच चक्रावून टाकणार आहे. पण अर्थशास्त्रामध्ये आणि कॉर्पोरेट विश्वामध्ये जेव्हा एखादी संस्था आपला रोजचा खर्च अत्यंत कौशल्याने आणि हुशारीने कमी करते ना, तेव्हा हे अशक्य वाटणारं गणित प्रत्यक्षात येऊ शकतं. हां. उत्पन्नाचा प्रत्येक नवा रुपया थेट नफ्यात कसा रूपांतरित करायचा हे ज्याला जमतं तो हे गणित अगदी सहज सोडवू शकतो. पण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे IOCL या महाकाय सरकारी तेल कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांवर चर्चा करणार आहोत. हो, आणि या विश्लेषणाचा मुख्य उद्देश असा आहे की ती नेहमीची जड आर्थिक भाषा बाजूला ठेवायची आणि एका भल्या मोठ्या PSU कंपनीने हे घसघशीत यश नक्की कसं मिळवलं यामागची कार्यपद्धती सोप्या भाषेत समजून घ्यायची. अगदी बरोबर. मग थेट त्या आकड्यांवरच येऊया. आकडेवारी पाहिली तर IOCLची एकूण विक्री किंवा महसूल 2,08,289 कोटी इतका झाला आहे. बरोबर. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही वाढ फक्त 60% आहे. म्हणजे कंपनीने विकलेल्या मालाचे प्रमाण स्थिर वेगाने वाढले. पण खरी जादू नफ्याच्या आकड्यांमध्ये दिसते. होय. ऑपरेटिंग नफा थेट 24,804 कोटींवर पोहोचला आहे. यात तब्बल 65% वाढ झाली आहे. आणि निव्वळ नफा तर त्याहूनही पुढे गेलाय. हो, निव्वळ नफा थेट 15,176 कोटींवर गेला आहे. म्हणजे 78% प्रचंड उडी. आता इथे तोच प्रश्न उभा राहतो की महसूल फक्त 60% वाढला असताना नफ्यात 78% झेप कशी काय शक्य आहे? यामागचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बेटर रिफायनिंग मार्जिन्स. अच्छा, म्हणजे नेमकं काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला तेल कंपन्यांची कार्यपद्धती पाहावी लागेल. या कंपन्या जमिनीत स्वतः तेल शोधत नाहीत, त्या आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल विकत घेतात. म्हणजे ते फक्त रिफायनिंग करतात. बरोबर. त्यानंतर त्यांच्या मोठ्या रिफायनरीजमध्ये या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते आणि त्यातून पेट्रोल, डिझेल बनवली जातात. कच्चं तेल विकत घेण्याची किंमत आणि पक्क्या उत्पादनांची विक्री किंमत यातील जो फरक असतो त्याला क्रॅक स्प्रेड किंवा रिफायनिंग मार्जिन म्हणतात. अच्छा. या तिमाहीत आंतरराष्ट्रीय बाजारातील समीकरणे अशी जुळून आली की हे मार्जिन अतिशय जास्त होते. म्हणजे कच्चा माल स्वस्त मिळाला आणि पक्का माल मात्र बाजारात चांगल्या किमतीला विकला गेला. पण यात एक दुसरा तांत्रिक शब्दही खूप चर्चेत आहे, इन्व्हेंटरी गेन्स. हे नक्की काय प्रकरण आहे? इन्व्हेंटरी गेन्स हा नफ्यातील एक अतिशय रंजक भाग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून जेव्हा कच्चं तेल खरेदी केले जाते तेव्हा ते जहाजातून भारतात यायला आणि रिफायनरीमध्ये पोचायला काही आठवडे किंवा महिने लागतात. म्हणजे त्यांच्याकडे आधीपासूनच भरपूर साठा असतो तर? अगदी बरोबर. त्यांच्याकडे कायम लाखो बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा असतो. समजा कंपनीने काही महिन्यांपूर्वी कच्चं तेल खूप स्वस्त दरात विकत घेऊन साठवले असेल आणि आज अचानक आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले तर त्यांच्याकडे असलेल्या जुन्या स्वस्त तेलाचं मूल्यही आपोआप वाढते. अरे वा. जेव्हा या स्वस्त तेलातून बनवलेले इंधन आजच्या वाढीव दराने बाजारात विकले जाते तेव्हा जो अतिरिक्त नफा मिळतो त्याला इन्व्हेंटरी गेन म्हणतात. हे तर एकदम एखाद्या बेकरीसारखं झालं. कसं काय? समजा एका बेकरीने गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी फक्त 60% जास्त केक विकले. म्हणजे त्यांची विक्री फार मोठी वाढली नाही, पण त्यांनी केक बनवण्यासाठी लागणारा मैदा किंवा साखर 3 महिन्यांपूर्वीच अतिशय स्वस्तात घाऊक बाजारातून विकत घेऊन गोदामात भरून ठेवली होती. बरोबर. आता आज बाजारात मैद्याचे भाव कडाडले आहेत, पण बेकरी मालक मात्र जुन्या स्वस्त मैद्यातून केक बनवून आजच्या वाढीव दराने विकतोय. शिवाय त्याने बेकिंगसाठी लागणारी वीज वाचवली. म्हणजे केक तेवढेच विकले, पण खर्च कमी झाल्यामुळे आणि स्वस्त साठ्यामुळे गल्ल्यात पैसे जास्त उरले. हे IOCLच्या बाबतीत असंच घडलंय का? हो, अगदी अचूक उदाहरण आहे.
आणि या बेकरीच्या उदाहरणात एक गोष्ट आणखी जोडावी लागेल, ती म्हणजे ऑपरेशनल एफिशियन्सी. म्हणजे नुसतं माल स्वस्त मिळून चालत नाही, तर तो नीट वापरताही आला पाहिजे. नक्कीच. IOCLने त्यांच्या रिफायनरी चालवण्याचा खर्च, विजेचा वापर अतिशय हुशारीने नियंत्रणात ठेवला. मोठ्या कंपन्यांमध्ये खर्चात केलेली 1% बचत देखील थेट हजारो कोटींचा नफा वाढवते. कार्यक्षमता आणि खर्चावरील नियंत्रण हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण कितीही स्वस्तात केक बनवला तरी तो विकत घ्यायला दुकानात ग्राहक यावेच लागतात. इंधनाच्या बाबतीतही हेच लागू होते. होय. जर मंदी असेल, गाड्याच चालत नसतील, तर एवढे इंधन कोण विकत घेणार? म्हणूनच इथे बाजारातील मागणी कशी होतीये हे पाहणे महत्वाचे ठरते. त्याशिवाय हा नफा शक्य झाला नसता. भारताच्या बाबतीत सध्याची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे आपली मजबूत अर्थव्यवस्था. देशात पेट्रोल डिझेलची मागणी खूप मजबूत आणि स्थिर राहिली आहे. म्हणजे व्यावसायिक वाहने जसे की ट्रक आणि लॉरींची संख्या वाढलीये. हो, आणि पायाभूत सुविधांचे म्हणजे रस्ते आणि पुलांचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात डिझेल लागते. शिवाय खासगी गाड्यांची विक्री वाढली आहे, ज्यामुळे पेट्रोलची मागणीही वाढली आहे. म्हणजे एका बाजूला मागणी मजबूत असल्यामुळे महसूल 7% वाढला आणि दुसऱ्या बाजूला कंपनीचा कारभार अतिशय कार्यक्षम असल्यामुळे तो नफा 78% पोचला. हो, पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा असा भव्य नफा दिसतो तेव्हा गुंतवणूकदार याकडे कसे पाहतात हे पाहणं रंजक असतं. शेअर बाजारात कंपनीचे मूल्य ठरवण्यासाठी PE रेशो वापरला जातो. प्राइस टू अर्निंग्ज रेशो. बरोबर. होय. सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनीच्या ₹1 कमाईसाठी गुंतवणूकदार किती रुपये मोजायला तयार आहेत हे यावरून ठरते. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एवढा प्रचंड नफा कमवूनही IOCLचा PE रेशो फक्त 4.6च्या आसपास आहे. फक्त 4.6. हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे आपण एखाद्या FMCG कंपनीचे म्हणजे साबण किंवा बिस्किटे बनवणाऱ्या कंपनीचं उदाहरण घेतले तर त्यांचा PE रेशो 40-50 असतो. बरोबर. लोक त्यांच्या ₹1 नफ्यासाठी ₹50 द्यायला तयार असतात. मग IOCLच्या बाबतीत लोक फक्त 4.6 रुपये का द्यायला तयार आहेत? इथे नक्कीच एक मोठी गोम असली पाहिजे. जर नफा 78% वाढलाय, कंपनीचं व्यवस्थापन एवढं उत्तम चाललंय, तर एवढी चांगली कंपनी बाजारात इतक्या स्वस्त व्हॅल्युएशनवर का मिळते? आपण काहीतरी मिस करतोय का? हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात गाभा असलेला प्रश्न आहे. आणि इथूनच आपण या व्यवसायाच्या खऱ्या वास्तवाकडे आणि त्यातील धोक्यांकडे वळतो. म्हणजे नेमके कोणते धोके? गुंतवणूकदार या कंपनीला जास्त PE रेशो का देत नाहीत याची अतिशय ठोस कारणे आहेत. शेअर बाजार कधीच भूतकाळावर चालत नाही. तो भविष्यातील अनिश्चिततेवर चालतो. आणि तेल क्षेत्रात ही अनिश्चितता पावलोपावली असते. अच्छा. सर्वात मोठी अनिश्चितता म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता. मगाशी आपण इन्व्हेंटरी गेन्सबद्दल बोललो, पण जर उलटी परिस्थिती निर्माण झाली तर? म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव अचानक कोसळले तर? अगदी बरोबर. तसं झालं तर कंपनीने आधीच महागड्या दराने विकत घेतलेल्या साठ्याचं मूल्य कमी होते. यामुळे त्यांना इन्व्हेंटरी लॉस सहन करावा लागतो. तसेच कच्चं तेल हे भूराजकीय घडामोडींवर अत्यंत संवेदनशील असते. जगात कुठेही युद्ध झाले की एका रात्रीत कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडू शकतात. हो. आणि इथूनच मला वाटतं दुसरा सर्वात मोठा धोका सुरू होतो, जो थेट सरकारी धोरणांशी जोडलेला आहे. कारण IOCL ही एक सरकारी कंपनी आहे ना. अगदी बरोबर. जोडलेत. आणि याच कारणामुळे गुंतवणूकदार सावध असतात. काय आहे ना, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव $100 प्रति बॅरलवर जातात, तेव्हा एका खाजगी कंपनीला आपले भाव वाढवून नफा टिकवण्याचं स्वातंत्र्य असते. पण PSU कंपन्यांना तसं करता येत नाही, बरोबर? नाही. कारण भारतात पेट्रोल डिझेलचे भाव हे थेट महागाईशी जोडलेले आहेत. इंधन महाग झाले की वाहतूक महागते आणि पर्यायाने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग होतात. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी अनेकदा सरकारी पातळीवरून इंधनाचे भाव न वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाल्यावरही देशात महागाई वाढू नये म्हणून IOCL सारख्या कंपन्यांना ते इंधन स्वस्तातच विकावे लागते. थोडक्यात सांगायचे तर त्यांना तोटा सहन करावा लागतो. हो. अशा वेळी हे जे आत्ता दिसणारे बेटर रिफायनिंग मार्जिन्स आहेत ते एका क्षणात गायब होऊ शकतात. इथे आपण कोणत्याही राजकीय निर्णयावर भाष्य करत नाही आहोत, पण अर्थशास्त्राचा एक नियम म्हणून पाहिले तर महागाई नियंत्रणाचा भार जेव्हा या कंपन्यांवर पडतो तेव्हा त्याचा थेट फटका त्यांच्या ताळेबंदाला बसतो.
हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे या व्यवसायाला सायक्लिकल किंवा चक्राकार व्यवसाय म्हणतात. आणि या चक्राकार स्वरूपामुळेच मार्जिन टिकून राहण्याची शाश्वती नसते. आज दिसणारे नफ्याचे आकडे उद्या राहतीलच याची कोणतीही खात्री नसते. याला आपण एखाद्या शेतकरी आणि मान्सूनच्या गणितासारखं बघू शकतो. म्हणजे कसं? एखाद्या वर्षी पाऊस अगदी वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडला तर शेतकऱ्याचं पीक भरघोस येतं आणि त्याला प्रचंड नफा होतो. हे त्याचे इन्व्हेंटरी गेन असतं. पण याचा अर्थ असा नाही की आता दरवर्षी असंच भरघोस पीक येईल. बरोबर. पुढच्या वर्षी जर दुष्काळ पडला तर सगळं गणित बिघडू शकतं. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे भाव आणि जागतिक परिस्थिती हा तेल कंपन्यांसाठी मान्सूनसारखाच आहे. त्याच्यावर त्यांचं नियंत्रण नसतं. खूप छान उदाहरण आहे. म्हणूनच एका उत्तम पिकावरून संपूर्ण जमिनीची किंमत अवाढ्य लावली जात नाही. याच कारणामुळे तो पी रेशो 4.6 एवढा कमी आहे. कारण गुंतवणूकदारांनी भविष्यातील तोट्याच्या तिमाहींची शक्यता आधीच गृहीत धरली आहे. होय, गुंतवणूकदार स्थिरतेसाठी पैसे मोजतात. बिस्किटे बनवणारी कंपनी दरवर्षी किती बिस्किटे विकणार हे बऱ्यापैकी निश्चित असते. पण तेल कंपन्यांच्या बाबतीत ही निश्चितता नसल्यामुळे बाजाराने त्यांचे व्हॅल्युएशन स्वस्थ ठेवले आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की हा व्यवसाय चालवणे म्हणजे एखाद्या तारेवरची कसरत आहे. मग या सर्व धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाटचालीबद्दल काय सांगता येईल? जर आपण थोडा तर्क लावला तर शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे येत्या काही आठवड्यात शेअर बाजारात या निकालांची खूप सकारात्मक चर्चा होईल. कारण एवढ्या मोठ्या नफ्याची अपेक्षा कोणीच केली नव्हती. हा एक मोठा अर्निंग सरप्राईज आहे. आणि दीर्घकालीन विचार केला तर दीर्घकाळात मॅनेजमेंटच्या मते त्यांचा कोर रिफायनिंग व्यवसाय मजबूत आहे. भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे त्यासाठी इंधनाची भूक अफाट आहे. शिवाय ते फक्त पेट्रोल डिझेल विकत नाहीयेत तर पेट्रोकेमिकल्स आणि ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. या प्रचंड जाळ्यामुळे दीर्घकाळात या व्यवसायाला मोठे पाठबळ मिळेल. म्हणूनच या निकालाला ओव्हरऑल स्ट्रॉंग रिझल्ट मानले जाते. हे सर्व ऐकल्यानंतर एक वेगळीच जाणीव होते खरं तर. आपण रोज पेट्रोल पंपावर जातो, गाडीत इंधन भरतो आणि निघून येतो. पण त्या 1 लिटर पेट्रोलच्या मागे किती मोठी जागतिक साखळी काम करत असते हे आज समजलं. हो ना. जहाजांमधून येणारे कच्चे तेल, रिफायनरीमधील गुंतागुंतीची प्रक्रिया, इन्व्हेंटरी गेन्सची गणित आणि खर्चावरचे बारकाईने नियंत्रण. हे सर्व सांभाळून जेव्हा एखादी कंपनी आपला नफा 78% वाढवते तेव्हा त्यामागील ऑपरेशनल एक्सलन्स खरोखरच थक्क करणारा असतो. आणि हेच तर अशा प्रकारच्या आर्थिक विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट असते. केवळ आकडे वाचण्यापेक्षा त्यामागची यंत्रणा समजून घेतली की खऱ्या जगाचे अर्थशास्त्र समजते. नक्कीच. आजच्या या चर्चेतून IOCLच्या यशाचे आणि त्यातील धोक्यांचे एक अतिशय पारदर्शक चित्र समोर आले आहे. पण जाता जाता एका वेगळ्याच आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करणे आवश्यक वाटते. कोणता मुद्दा? आजच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलला प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळे हे घसघशीत नफ्याचे आकडे दिसत आहेत. पण जग वेगाने बदलत आहे. भविष्यात जेव्हा रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढेल किंवा हायड्रोजन इंधनासारखे नवीन पर्याय मुख्य प्रवाहात येतील तेव्हा ऊर्जेचे हे संपूर्ण समीकरणच बदलून जाईल. हा खरोखरच मोठा प्रश्न आहे. अशा या बदलत्या जगात IOCL सारख्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या दिग्गजाला आपले हेच ऑपरेशनल एक्सलन्स आणि नफ्याचे गणित अशाच प्रकारे टिकवून ठेवता येईल का? हा विचार नक्कीच भविष्याकडे नव्याने पाहण्यास भाग पाडणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.